भरपूर दिवसापासून गोड काही बनवलेलंच नव्हतं, म्हणून म्हटलं चला आता नवीन वर्षही आहे तर गुलाबजामुन बनवायला घेऊया. इथे मी गुलाबजामुनचं एक पाकिट घेतलं होतं. त्याच्यामध्ये मी 1 कप दूध टाकलं आणि छान मऊसर मळून घेतलं. ते मळायला भरपूर वेळ लागतो. एकदम छान एकजीव करून घेतलं आणि थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवून दिलं. रेस्ट झाल्यानंतर मी हाताला मस्त गावरानी तूप लावून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे गुलाबजामुन बनवायला घेतले. 30 ते 35 गुलाबजामुन आरामशीर बनून जातात ह्या पाकिटामध्ये. आणि मी गुलाबजामुन बनवत होते तोपर्यंत शंभूचं ते पीठच खायचं काम चालू होतं. इथे माझे सर्व गुलाबजामुन बनवून रेडी झालेले आहे. एकीकडे पाक बनवायला घेतला. त्याच्यामध्ये मी साखर आणि पाणी एकच प्रमाणात घेतलं. सर्व गुलाबजामुन तळायला घेतले. गुलाबजामुन छान ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे, म्हणजे हातपर्यंत छान तळल्या जातात. इकडे पाकही रेडी आहे. तर तळलेले गुलाबजामुन मी लगेच पाकामध्ये सोडून घेतले, म्हणजे गरम पाकात सोडले की छान आतपर्यंत तो पाक मुरून जातो आणि गुलाबजामुन एकदम सॉफ्ट बनतात. इथे माझे गुलाबजामुन सर्व बनवून रेडी आहे आणि शंभूला तर दमच नाही. लगेच गरम गरम त्याने खायला घेतला. त्याला खूप आवडलं. तर चला आजसाठी एवढंच. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये.